जय भीम। रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे त्रिरत्न आणि चार आर्य सत्य। त्याचे लेखक आहेत किशोर कासारे। शस्य योच बुद्ध धम्मच संघच शरणगतो चत्तारी आर्य सत्यानि सत्यप दुःख दुःखप समुपाद दुःख सच अतिवक आर्यच अष्टांगिक मग दुःखू पसमगामीन श्रेष्ठ। अर्थ आहे, जो बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाकडे आश्रय घेतो म्हणजे त्रिरत्नांना शरण जातो, तो चार आर्य सत्यांना योग्य प्रकारे जाणतो। तो व्यक्ती दुःखाचा उगम, दुःखाचा नाश आणि दुःख नाशाकडे येणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांचा खरा अनुभव घेतो। बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या आश्रयाला जाणे म्हणजे शरण जाणे होय। याचा अर्थ केवळ शब्दांनी उच्चार करणे नव्हे, तर मन, वाणी आणि कृतीने या तिन्ही रत्नांचा खरा आधार घेणे योग्य। येथे बुद्ध म्हणजे पूर्ण प्रज्ञावान, जागृत, अज्ञानाचा नाश करणे, निर्वाण प्राप्त केलेले असा होत। त्यांना शरण जाणे म्हणजे त्यांच्या ज्ञानावर, करुणेवर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवणे, स्वतःच्या जीवनात जागरूकता, करुणा आणि प्रज्ञा विकसित करणे। धम्म म्हणजे बुद्धांनी सांगितलेले सत्य, नैतिक जीवनमार्ग, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि मुक्तीकडे नेणारी सर्व शिकवण। याला शरण जाणे म्हणजे धम्माला शरण जाणे होय। सत्याची परीक्षा करून धम्म आचरणात आणणे, लोभ, द्वेष, मोह यांचा त्याग करणे, दुःखाचा अंत करणाऱ्या मार्गावर चालणे। संघ म्हणजे धम्माचे आचरण करणाऱ्या भिक्खूचा समुदाय। संघाला शरण जाणे म्हणजे सद्गुणी लोकांच्या सहवासात राहणे, परस्पर सहाय्य, प्रेरणा आणि मार्गदर्शन घेणे, योग्य आचरणाची प्रेरणा मिळवणे। ही तीन शरणे घेतल्याने मनुष्य दुःखमुक्तीकडे म्हणजेच निर्वाणाकडे वाटचाल करू शकतो। मानवी जीवनात बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। बुद्ध म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि सत्य यांचे रूप आहे। ते केवळ धार्मिक नेते नव्हते, तर मानवी दुःखाचा अभ्यास करून त्यातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक होते। त्यांच्या शिकवणीचा आधार म्हणजे स्वतः अनुभवून पहा, आंधळा विश्वास ठेवू नका ही विचारसरणी आहे। जसे काळोख्या रात्री दीपस्तंभ जहाजांना सुरक्षित बंदराचा मार्ग दाखवतो, तसेच बुद्धाचे ज्ञान जीवनातील अज्ञान, लोभ, द्वेष या वादळातून बाहेर काढते। धम्म सत्य आचरणाचा मार्ग आहे। तो नैतिक व आध्यात्मिक मार्ग, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रज्ञा आणि करुणा यांचा संगम आहे। धम्माचे पालन म्हणजे सत्य, अहिंसा, संयम, प्रामाणिकपणा आणि सद्विचाराचा अंगीकार करणे आहे। धम्म हा सर्वांसाठी आहे। तो जात, धर्म, भाषा, पंथ या पलीकडचा आहे। जसे पाण्याची धार गढूळपणा दूर करून स्वच्छ होते, तसे धम्माचे आचरण मनातील लाभ, द्वेष, मोह दूर करून शांतता आणते। संघ चांगल्या सहवासाची शक्ती आहे। मानवाने बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना शरण जाण्याची अनेक कारणे आहेत। जीवनात माणूस अनेकदा अज्ञान, संशय, चुकीच्या मार्गदर्शनामुळे गोंधळतो। त्यांच्या शिकवणीतून जीवनाचे खरे उद्दिष्ट ओळखता येते। मानवी जीवनात दुःख, चिंता, भीती आणि असंतोष नैसर्गिक आहेत। धम्म हा दुःखाचा उगम, त्याचा नाश आणि त्यासाठीचा मार्ग शिकवतो। धम्माला शरण जाणे म्हणजे दुःख नष्ट करण्याच्या सत्याचा स्वीकार करणे। चुकीच्या संगतीमुळे वाईट सवयी आणि चुकीची मूल्य जीवन बिघडवतात। त्यासाठी संघ हा चांगल्या आचार विचारांचा, नैतिकतेचा आणि साधनेचा समुदाय आहे। संघाला शरण जाणे म्हणजे स्वतःला चांगल्या सहवासात ठेवणे, ज्यामुळे साधनेत प्रगती होते। आधुनिक जीवनात ताणतणाव, स्पर्धा आणि असुरक्षितता जास्त आहेत। बुद्धांच्या शिकवणीतून प्रज्ञा, धम्माच्या आचरणातून नैतिक बळ आणि संघाच्या सहवासातून मानसिक आधार मिळतो। जीवनाचे अंतिम उद्दिष्ट फक्त भौतिक यश नसून लोभ, द्वेष, मोहातून मुक्त होणे हे आहे। त्रिरत्नांना शरण जाणे म्हणजे त्या अंतिम मुक्तीकडे पहिले पाऊल
टाकणे आहे. तथागतांनी सांगितले, 4 आर्य सत्य ही मानव जातीला अज्ञान, लोभ, द्वेष आणि मोह यांच्या अंधारातून मुक्त करण्यासाठीचा एक अद्वितीय मार्ग दाखवला आहे. त्यांनी शोधून काढलेली 4 आर्य सत्य हे त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा आधारस्तंभ आहेत. ही सत्य केवळ तत्वज्ञान नसून प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. अशी जीवनाची वास्तवता आहे. दुःख हे जीवनाचे पहिले सत्य आहे. जन्म, वार्धक्य, आजार, मृत्यू, प्रिय व्यक्तीपासून वियोग, अप्रिय व्यक्तीचा सहवास, अपूर्ण इच्छा हे सर्व दुःख आहे. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.